मग चौथा त्यांनी हे केलेला आहे तो म्हणजे पाणी. म्हणजे पाण्याला त्यांनी दत्तात्रयांनी गुरु म्हटलेलं आहे. तर जाणी म्हणजे जल, हे जल तत्व आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक काही राशींच्या अनुषंगाने मनुष्य कुठल्या राशीचा आहे, जलतत्वाचा आहे का अजून अग्नितत्वाचा आहे ते बघत असतो. तसं जल ह्याला दत्तगुरूंनी आपला गुरु करून घेतलेला आहे. जीवनामध्ये कितीही संकट आली तरी मनुष्याला मार्ग काढता आला पाहिजे आणि मार्ग निघतोच. हे सगळ्यात मोठं तत्व जल हे आपल्याला दाखवतो. आपण ज्या ठिकाणी राहतो बऱ्याच जणांनी हे पाहिलं असेल की आपल्या भिंतीनं ओल येते आणि आपण वॉटरप्रूफिंग करतो, पण असं होतं की ते तिथं पाणी थांबवलं की ते दुसरीकडं जायला सुरू करतं, म्हणजे ते वाट शोधत असतं. मग इथं दत्तात्रयांनी जलतत्वाला गुरु करायचं कारण असं आहे की मनुष्य जीवन ज्याप्रमाणे जलाचा म्हणजे पाण्याचा हा गुणधर्म आहे. पाण्याचे दोन गुणधर्म आहेत. एक तर ते कधी थांबत नाही, स्वतःचा मार्ग स्वतः शोधत राहतं, हा एक. आणि दुसरी गोष्ट, समाजात ते भेदभाव करत नाहीत. आता पाणी समाजात भेदभाव कसं करायचं असं तुमचा प्रश्न आला तर जी व्यक्ती श्रीमंत असो गरीब असो, पाणी हे पाणीच असतं जे त्याची तहान क्षमवतं किंवा त्याला तृप्ती देतं. म्हणजे जगामध्ये कुठलंच असं लिक्विड नाही किंवा द्रव पदार्थ नाही की ते मनुष्य देहाला तृप्ती देईल पाण्याशिवाय. पाणी ही एक किती तुम्ही उत्तम द्रव्य हजारो प्रकारची प्या, पण जेव्हा तुम्ही पाण्याचा घोट घेता आणि तुम्हाला ती त्याची तृप्ती मिळते ती फक्त पाण्यापासून मिळते. मग इथं दत्तगुरूंनी पाण्याला गुरु करायचं कारण असं आहे की पाण्याचा हा गुणधर्म आहे की आपण जिथं जिथं जाऊ म्हणजे आपलं आचरण असं हवं. एकतर की मनुष्य आपण म्हणतो ना की मला अनंत अडचणी आहेत, मला अनंत प्रॉब्लेम आहेत, काय करू काय करू. तर काय करू हा स्वतःचा मार्ग आहे. तुम्ही मार्गदर्शन घ्या. आपण म्हणतो ना की कोणाचं मार्गदर्शन कशा प्रकारे, आपण हजारो प्रकारे लोक मार्गदर्शन घेतात. ज्योतिष अनुषंगाने घेतात, पुस्तकाच्या अनुषंगाने घेतात, ऑनलाईन घेतात, घरातल्यांचं ज्यांचं एवढ्या वर्षाचा अनुभव असतो त्यांचे अनुभव घेतात. पण प्रत्येकाने जरी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केला ना, तुम्ही स्वतः समजा की तुम्ही स्वतः पाणी आहात, अनंत गोष्टींनी थांबवायचा प्रयत्न केला तरी पाणी हे मार्ग शोधत राहतं. तसं मनुष्य देहाला स्वतःचा मार्ग हा स्वतः शोधता आला पाहिजे. दत्तगुरूंनी पाण्याच्या उदाहरणावरनं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि तो स्वीकारल्यानंतर, तो मार्ग स्वीकारल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेदभाव नसावा. म्हणजे अगदी तुम्ही जन्मलेलं मूल, रोजच्या जीवनामध्ये जगणारा मनुष्य, ते अगदी तुरुंगात असलेला कैदी, त्याला असं होतं का की पाणी म्हणतो का की तू 10 खून केलेस म्हणून मी गढूळ होतो आणि तुला मी आता तू मला स्वीकार कर. नाही. तो न्याय निवाडा करायचा अधिकार त्या पाण्याचा नाही. दत्तगुरू काय सांगतायत की जीवनामध्ये न्याय निवाडा करायचा अधिकार नाही. तू एक मनुष्य आहेस. जगताचा न्याय निवाडा करणारी तत्व ही वेगळी आहेत. तू पाण्यासारखा वाग. समोरचा जरी चुकीचा तुला वागला, तुझ्याशी चुकीचा वागला, मी असं म्हणत नाही त्यांनी समोरच्यानी तोंडात मारले की तू दुसरा गाल पुढा करे असं म्हणत नाहीये. पण आरेला कार्य करण्याच्या अगोदर ही परिस्थिती का उत्पन्न झाली याचा अभ्यास करा. आणि मी हे स्टेटमेंट इथं एवढ्यासाठी करतोय कारण आपण हा एपिसोड हा स्वाध्यायाच्या अनुषंगाने पाहतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल आजच्या काळात तसं होत नाही तर नाही. जी व्यक्ती स्वाध्याय मार्गावर चालते तिच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. परांना हा भाग जेव्हा केला तेव्हा मला बऱ्याच जणांनी आलं की आम्ही बाहेर गेल्यावर आमच्या घरात केळवण असल्यावर आम्ही घ्यायचं का नाही किंवा याच्यात. पण जी गोष्ट स्वाध्यायावर चालते, जी गोष्ट स्वाध्यायाच्या मार्गाने चालते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कारण हे मध्ये नसतंच.
तो तुम्ही स्वीकारायचा. हे आता दत्तगुरूंनी गुरु केलेले, हे मी पहिल्या याच्यात काय सांगितलं, आपण पृथ्वीला अगदी दत्तगुरूंचा गुरु मानला तर आजपासून तो व्यक्ती थुंकणं बंद करणार आहे का? तो थुंकणारच. कारण पण त्याच्या आज लाखामधल्या एका माणसाच्या जरी मनामध्ये कळलं की आपण ही कृती चुकीची करतोय, तरी कुठंतरी हे दत्तगुरूंचं तत्व लागू पडतो आणि ती व्यक्ती स्वाध्याय मार्गाला जाऊ शकते. म्हणून आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की स्वाध्यायाचा, आम्ही स्वाध्याय करतो किंवा मी स्वाध्याय जगते म्हणजे काय जगतो, ते आचरण तुम्ही करता का त्या तत्वाचं, हे महत्त्वाचं असतं. आपण खोड्या काढत बसतो, हा प्रॉब्लेम आपला आहे की याच्यात काय आहे त्याच्यात काय आहे. त्यामुळे खोड्या न काढता आपण जीवन जगताना किती सहजतेने जगायला पाहिजे. जसं रामकृष्ण परमहंसांकडे एक बाई गेली की हे माझं मूल हे रोज घरातलं गुळ संपवतं, याला जरा तुम्ही सांगा बरं गुळ खाऊ नको म्हणून. तर रामकृष्ण परमहंस त्या बाईला म्हणतात 15 दिवसांनी ये, मग मी सांगतो. त्या बाईला आश्चर्य वाटतं, एवढं महाराजांनी जर सांगितलं नुसतं त्याला की गुळ खाऊ नको तो मुलगा खाणार नाही, पण महाराजांनी 15 दिवस का घेतले? मग जेव्हा ती 15 दिवसांनी घेऊन जाते ते महाराज फक्त रामकृष्ण परमहंस, बाळा जवळ ये इकडं, त्याच्या अंगावर हात फिरवतात, म्हणतात बाळा उद्यापासून गुळ खाऊ नको हा जास्त, बस. मग ती बाईला आश्चर्य वाटतं. हे जर गोष्ट ही 15 दिवसापूर्वी पण ते करू शकले असते, तेव्हाही सांगू शकले असते की बाळा रे गुळ खाऊ नको, पोरगा थांबला असं. मग 15 दिवसाचं काय? ती बाई विचारते महाराज तुम्ही हे 15 दिवसापूर्वी का नाही सांगितलं? मग तेव्हा ते त्या बाईंना सांगतात की मुळात मला गुळ खायची सवय आहे, आधी मी माझी सवय थांबवली आणि मग ती माझी सवय थांबवल्यानंतर मी ह्याला सांगितलं तू पण गोड खाऊ नको. मग ती अर्थ काय? आधी आपण ती गोष्ट आचरण करतो का? आणि जर करत नसेल तर ती करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता किंवा त्या अधिकारवाणीने तुमच्याकडं तुम्ही जाऊ शकता. म्हणून हे जे काही भाग केले होते परान्नाचे असो किंवा काही त्याच्यामध्ये असो, ही एक मनाला किंवा शरीराला विचारांना लागलेली सवय आहे. ती जर तुम्ही लावून घेतली तर तुम्हाला थोडंसं सुरुवातीला अडचण होते, पण नंतर कुठल्याही प्रकारचं लोक तुम्हाला म्हणतील हा शिष्ट आहे असं आहे वगैरे, पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. म्हणून या दत्तात्रयांच्या गुरूंचा अभ्यास की घ्यायचंय काय आपल्याला, मी कोणाकडनं घ्यावं, मग ते इथं मग पाण्याकडनं घ्यावं. मी थांबायचं नाही, मी माझा मार्ग शोधत राहणार. उत्तम काय आहे तिथं मी जाणार, जिथं मला जागा मिळते तो विचार मी घेणार. मग ज्ञानाच्या विचार जर जसा असतो, मी सायन्सचा विद्यार्थी आहे मग मी कॉमर्सचं का घ्यावं, मी ब्राह्मण आहे मग मी ख्रिश्चन संस्कृतीचा मुसलमान संस्कृतीचा अभ्यास का करावा, तर चुकीचं आहे. ते ज्ञान आहे, तुम्ही घ्यायला पाहिजे. तिथं काय लिहिलेलं आहे आणि त्यातनं तुम्हाला काय स्वीकारायचं आहे, तसं हा पाण्याचा गुणधर्म आहे. तो तिथं रस्ता तयार करतो स्वतः, जिथं आहे तिथं त्याच्यामध्ये तो जातो, थांबत नाही. आणि जे त्याच्यामध्ये येतं तो त्याचा नाश करून पुढे जातो. लक्षात घ्या, आपल्या नदीला जे पाणी येतं, पूर येतो तेव्हा अनेक झाडं, त्याच्यामध्ये गाड्या असतात, जनावर असतात. आपण म्हणतो की अमुक जनावर वाहून गेली, नदीकाठी गाड्या होत्या त्या वाहून गेल्या. पाणी कोणासाठी थांबत नाही. मग ते सोडतानाच नियंत्रित हवं. लक्षात घ्या, पाणी ही पंचमहाभूतं म्हणजे अतिशय दीर्घ स्वरूपात असलेली ती महाभूतं आहेत. जर त्यांना नियंत्रित ठेवले नाही, ती जर अनियंत्रित झाली तर विनाश झाल्याशिवाय राहत नाही. मग खडक असल्यावरनं पाणी जास्त सोडलं आणि मग सगळ्या घरात घुसून विनाश झाला, रस्त्यात वाहनं गेली वाहून, झाडं वाहून गेली, मग तिथं चांगलं आहे का वाईट आहे ते बघितलं जात नाही. म्हणून नियंत्रण असणं गरजेचं आहे. म्हणून इथं दत्तगुरूंनी सांगितलं पाण्याचा गुणधर्मच बघा काय. मार्ग काढतो पण तो नियंत्रित हवा, म्हणजे तुम्ही सावकाशपणे पोचाल. पण जेव्हा तुमचे विचार जर त्या पाण्यासारखे असतील तर तुम्ही मार्ग काढाल, पण ते जर विचार त्या पाण्यासारखे अनियंत्रित झाले, चुकीचे विचार तुमच्या देहामध्ये त्या पाण्यातल्या लाटेसारखे उफाळून आले,
तर समोरची गोष्ट चांगली आहे का वाईट आहे ही वैचारिकता तुमच्या देहामध्ये विचारांमध्ये राहत नाही आणि तुम्ही समोरच्या असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करत जाता. म्हणजेच मनुष्याचा स्वतःच्या हाताने केलेला स्वतःचा ऱ्हास आहे. म्हणून पाणी सुद्धा नियंत्रित हवं. आपण म्हणतो ना पाण्याच्या वाटेला जाऊ नये, या पंचभूतांचे कधी वाटेला जाऊ नये, खेळ करू नये. खेळ करायला त्याच्यामध्ये गेलात, वर्ण उड्या टाकल्यात, काही गेलात, ते पंचमहाभूत आहे. त्याच्या मर्यादाच्या जर तुम्ही ओलांडलीत आणि स्वतःची मर्यादा दाखवायचा प्रयत्न केला तर ते गिळंकृत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या देहामध्ये, आपल्या विचारांमध्ये सामंजस्यपणा हवा. उफाळलेली परिस्थिती, चिडचिड, अतिप्रमाणात अविचारपणा, कोणाच्याबद्दल द्वेष हे ठेवू नका. नाहीतर त्या पाण्यासारख्या ते उफाळून येतील. आणि जिथं तुम्ही त्या पाण्यासारखा मार्ग काढायला जाल ना, तर तो मार्ग जर उफाळला, ते पाणी जर उफाळलं, तर समोरचं नाश म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करताय ती गोष्ट नाश पावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग इथं नियंत्रण सांगितलं. आणि भेदभाव करू नका. पाण्याचा दुसरा गुणधर्म काय तर भेदभाव. पाणी मनासारखं आहे. ढवळलं तर गढूळ होणार आहे. आपल्या देहामधली गढूळता वरती येऊन ही वाहून जाते. क्षणामध्ये पूर येतो. चॉकलेटी होतं पाणी संबंध. आपलं सगळ्यांनी बघितलंय, पुराचं पाणी आपण चॉकलेटी असं त्याच्यामध्ये येतं. म्हणजे त्याचा जे ढवळून जी घाण असते ती सगळी ढवळून वर येतं. पण वाईटाबरोबर चांगलंही नष्ट करतं. मग त्याच्यात तो तेव्हा विचार करत नाही. म्हणून मनुष्याचं मन हे जरी पाण्यासारखं असलं तरी ते नियंत्रित हवं. ते जर उफाळून आलं, बेभान झालं, तर ते समोरचं गोष्टींचा नाश केल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं दोन्ही गोष्टी दत्तात्रयाने दाखवलेल्या आहेत की शांत राहा, मार्ग शोधा, मनाने मार्ग शोधा, पण उफाळून देऊ नका. म्हणून मग तिथं धरणामध्ये कंट्रोल केलं जातं. आज एवढं क्युसेस, कमी दाब, म्हणजे कुठंही प्रकारे विनाश न होता शांतपणे त्याचा प्रवाह चालून जातो. तसं मनुष्याचं मन आहे. मग ती दरवाजा कुठं आहे तर परत स्वाध्याय, पृथ्वी, स्थिरता, वायू तत्वाची, आकाश तत्वाची आणि मग जलतत्वाची. म्हणजे ह्याही चौथी अवस्था आहे. दत्तगुरूंचा चौथा गुरु म्हणजे तुमच्या ध्यानाच्या अवस्थेतली ती चौथी अवस्था आहे की मनामध्ये उत्पन्न झालेले उफाळलेले विचार जर वर आले तर ते नाश केल्याशिवाय, चांगल्या म्हणजे तुमच्यातली जी चांगली गोष्ट आहे ना त्याचाही नाश करणार आणि वाईट आहे त्याचाही नाश करणार आणि सगळं वाहून जाणार आहे. मग म्हणून नियंत्रण हवं. आणि ते नियंत्रण असताना मनाने कधीही कोणाशी हा चांगला हा वाईट हे करायची गरज नाही. कारण पाण्याचा तो गुणधर्म नाही. पाणी हा सर्वांसाठी सारखाच. जनावर तेच पाणी पितं, आपणही तेच पितो, फक्त आपल्याला पचत नाही म्हणून आपल्याला शुद्धीकरण करून येतं. एवढा काय तो फक्त फरक आहे. पण जलतत्व बिघडलं तर म्हणजे जल बिघडलं तर काय होणार आहे. मनाचं जर तुम्ही पृथ्वी स्थिर केली, मन स्थिर केलं, त्याच्यानंतर मनातला विचार स्थिर केले, श्वासावर नियंत्रण आणलं, त्याच्यानंतर तुमच्या देहाभोवती उत्तम ऑरा निर्माण केलात. पण एवढं सगळ्या अवस्था स्वीकारून जर तुम्ही चौथी अवस्था जर स्वीकारली नाहीत आणि उफाळून आलं तर पहिल्या तिन्ही अवस्था कोलमडतील. म्हणजे किती एकमेकांशी या सर्व गोष्टी निगडीत आहेत. म्हणून चौथी पाण्याची अवस्था जी स्वतःच्या मनाने स्वतःचा मार्ग पाण्यासारखा शोधणं. एक दरवाजा बंद झाला की लगेच दुसरीकडे कुठं मार्ग उघडतोय त्याच्याकडे जाणं. ते थांबत नाही, ते पुढं जातं, परत जात नाही. म्हणून माणसाने पुढं जावं,
नियंत्रित जावं. मन नियंत्रित पहिल्या 4 गुरूंमुळे होणार आहे. पृथ्वी, वायू आणि आकाश, ह्या 3 गोष्टींमुळे तुम्ही तुमचं हे पाण्याचं जलतत्वाचं नियंत्रण म्हणजे मनाची अवस्था जलासारखी जी होते ती नियंत्रित करणार आहेत, की ज्याच्यात पक्षपातीपणा नसावा. आणि मग ह्या 4 अवस्था, तुमची उफाळलेली स्थिती सुद्धा जेव्हा स्थिर असेल, सर्व गोष्टी नियंत्रित असेल, मग तेव्हा दत्तगुरूंनी 5वा गुरु केला, तो म्हणजे अग्नी. सगळ्यात तेजस्वी, सगळ्यात उत्तम पंचमहाभूतामध्ये या 4 अवस्था जेव्हा मनुष्य हे 4 गुरु जेव्हा स्वीकारतो, तेव्हा अग्नी हे तत्व, अग्नी हा गुरु थेट तुम्हाला भगवंताशी जोड करून देतो. हे अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे. पण तो अग्नी मनाच्या विचारांमध्ये नियंत्रित ठेवण्यासाठी पहिले 4 गुरु हे तुम्हाला स्वीकारायला लागतील. 4 गुरु स्वीकारणं म्हणजे काय, त्यांची तत्व स्वीकारायला लागतील, तेव्हाच तुमच्या देहामधला अग्नी स्थिर होणार आहे. मग तो अग्नी स्थिर आहे, मग तो प्रगट जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला त्या भगवंताशी, त्या चैतन्यमय शक्तीशी तुम्हाला तुमचा मन तो जोडून देतो. हे अग्नी हे एकच पंचमहाभूतातलं तत्व आहे की ज्याच्या मार्गे तुम्ही आकाश गाठू शकता. आकाश तत्वाशी तुम्ही एकरूप होऊन तुम्ही त्या भगवंताशी एकरूप होऊ शकता. अंतिम संस्कार करताना अग्नी का द्यायचा, तर तेवढ्यासाठी द्यायचा की अग्नी हे एक. यज्ञ का करायचा, आहुती का द्यायची, अग्निहोत्र का करायचं, तर तुम्ही सरळ परस्पर त्या परमात्म्याशी त्या अग्नीच्या मार्फत संदेश पाठवू शकता. म्हणजे हे एकमेव तत्व आहे, ते म्हणजे अग्नितत्व, जे तुम्हाला जागृत करायला लागतं. काळेपेटी बघा, आधी बऱ्याच ह्याच्यात सांगितलं, काळेपेटीत अग्नितत्व आहे, पण कळणार कसं. म्हणजे जसं पहिल्या 4 तत्वांशी मन घर्षण करणार नाही तोपर्यंत अग्नितत्व जागृत होणार नाही, तसं काळेपेटीतला काडी हातात, तुम्ही जर काळेपेटी हातात घेतली तर त्याच्यात अग्नी हा लपलेला आहे, पण त्याच्यासाठी घर्षण महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या काडीच्या गुलाचं, त्या काडेपेटीचा जो बेस असतो, जे जागा असतो त्याच्यावर आपण ती काडी घासतो, ते जसं घर्षण होतं तसं अग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे पहिल्या 4 गुरूंना जेव्हा तुम्ही स्वीकाराल, त्या 4 तत्वांचा स्वीकार करून त्या मार्गावर जेव्हा तुम्ही जाल, ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही अग्नितत्व प्राप्त करू शकता आपल्या देहामध्ये. तो उत्तम अग्नी असतो. अग्नीमध्ये प्रकार आहेत, वाईट अग्नी आणि उत्तम अग्नी. पण अग्नीमध्ये प्रकार कसे आहेत, तर अग्नी पण नियंत्रित हवा, ज्योत प्रज्वलित हवी, भडका नको. आपण म्हणतो ना आगीचा भडका उडाला, भडका उडाल्यानंतर तो उत्तम अग्नी होणार का, तर नाही, अवस्था बदलणार. मग भडका कसा उडाला, तेलामध्ये आपण काही वेळा त्याच्यामध्ये एकदम तेल हे घेतो, पेट घेतं, मग एक तर तेला म्हणजे द्रव स्वरूप झालं, वायूची गती बिघडली, आकाशाची गती बिघडली, स्थिरतेची गती बिघडली, आणि अगदी तत्वानी काहीच नियंत्रित न झाल्यामुळे त्याचा भडका उडाला. म्हणून अग्नितत्व हे नियंत्रित हवं. मग भगवंतानी म्हणजे दत्तात्रयाने ते सांगितलंय की देहामध्ये ती ज्योत उत्पन्न करा जी नियंत्रित असेल. देहामध्ये अग्नी उत्पन्न व्हावा. आपण म्हणतो ना की माझ्या अंगामध्ये ऊर्जा आहे, उष्णता आहे, पण ती जर जास्त झाली तर त्याला आपण ताप म्हणतो. या अंगामध्ये काय झालं, काही नाही, ताप आलाय का, काही नाही, व्हायरल इन्फेक्शन झालंय. म्हणजे काय झालं, वायू बदलला. बघा, हीच 4 उत्तर आहेत. वायू बदलला, त्याच्यामध्ये तुम्हाला शरीरामध्ये कफ निर्माण झाला, म्हणजे जलतत्व तुमचं बिघडलं. आकाश बिघडलं, चक्कर आल्यासारखं झालं, विकनेस वाटतोय,
म्हणजेच पृथ्वी तत्व पण बिघडलं. मग हे जे 4 बिघडतात आणि त्याच्याबरोबर जर अग्नी बिघडला तर ह्याचा अर्थ तुम्हाला ताप आला. म्हणून ही आपण काय करतो, पहिलं ताप नियंत्रित आणतो. मग देहामधला अग्नी नियंत्रित आणला म्हणजे मनाचा अग्नी. विचार करा, ज्ञान मनाशी निगडित आहे. मनाचा अग्नी, मनातले असलेले उत्तम विचार जर तुम्ही नियंत्रित ठेवलेत तर तुमचे हे 4ही गुण जे आहेत, 4ही गुरु आहेत, हे तुम्हाला सहाय्य करतील, अन्यथा तुमचा ताप वाढवतील. म्हणून तुम्हाला तुमच्या मनाचा अग्नी हा स्थिर आणि उत्तम ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला क्रिया दिलेल्या आहेत. आपण त्राटक करतो, भ्रामरी करतो, हा देहामधला ओंकार साधना करतो, आकार उकार मकार. मग या साधनेमार्फत तुम्ही देहामधला अग्नी स्थिर ठेवू शकता. ज्या व्यक्तीचा अग्नी उत्तम, त्या माणसाच्या देहामधलं पचन उत्तम. मनुष्याचं जर पचन बिघडलं म्हणजे काय झालं, आपण म्हणतो ना, आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, अग्निमांद्य झालं, अग्नी बिघडला. मग शरीरामध्ये वात उत्पन्न झाला. मग वात पित्त कफ, आपण ही जे 3 प्रवृत्ती आहेत, ह्या तिन्ही या पहिल्या गुरूंशी निगडीत आहेत. वात पित्त आणि कफ, तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या 3 तत्वांशी निगडीत आहेत. म्हणून ह्या 3 जर व्यवस्थित असेल तर देहामधला शारीरिक अग्नी सुद्धा स्थिर असतो आणि मानसिक अग्नी सुद्धा स्थिर असतो. आता आपण म्हणतो मला मळमळत आहे, जळजळत आहे, का तर देहामधला अग्नी स्थिर नाही. मग एखादे आपण म्हणतो ना की रात्री झोप, डॉक्टर म्हणतात, डॉक्टर तुमची झोप झाली नाही का रात्री, म्हणजे शांतता नाही, म्हणजे देह स्थिर नाही, विचार स्थिर नाही. विचार स्थिर नसल्यामुळं श्वासाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात झालं, आकाश बिघडलं. आकाश बिघडल्यामुळं जलतत्व बिघडलं, अस्वस्थता देहामध्ये उत्पन्न झाली, म्हणून अग्नी बिघडला. आणि अग्नी बिघडल्यावरती रोग उत्पन्न झाला. आणि मग जिथं ज्या घरामध्ये आपण म्हणतो ना, घरामध्ये कितीतरी माणसं आता म्हणतात की आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, जरा मग बाहेरचा माणूस येतो आणि मग सांगतो की तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच नाही. पॉझिटिव्ह एनर्जी नाही म्हणजे काय नाही आहे हे सांगायला पाहिजे ना, की तुमच्या घरात धनभारित नाही आहेत. पण धनभारित नाही आहेत म्हणजे कुठंतरी ऋणभारित आहेत. मग ते ऋणभार कुठं आहे हे त्या व्यक्तीने सांगणं गरजेचं असतं, की ऋणभार म्हणजे काय आहे आणि धनभार म्हणजे काय. नाही, तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीच नाही हो, मला निगेटिव्ह जाणवते. म्हणजे काय जाणवतं आहे, कधी प्रश्न केला तुम्ही, कधी करता की जो घरामध्ये आलेल्या माणसाला आज तुमच्या घरामध्ये खूप छान वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय, म्हणजे काय वाटतंय, म्हणजे उत्तम वाटतंय. घरात आल्यानंतर माझंही मन चैतन्यमय अवस्थेमध्ये उत्पन्न होतं. आपण एखाद्या मंदिरात जातो, त्या काही सगळ्या मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण उत्पन्न होत नाही. काही ठराविक मंदिरामध्ये गेलात की तुम्ही कितीही तुमचा म्हणजे मानसिक अवस्था बिघडल्याचा मूड चांगला नसतो, तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा गेलात त्या चैतन्यमय अवस्था उत्पन्न होते. एक असं वाटतं वा 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 किती छान मस्त वाटतं, मन प्रसन्न झालं. मन प्रसन्न होणं म्हणजे देहामधला अग्नी सर्वोत्तम अवस्थेत पोचणं. आणि तो जेव्हा सर्वोत्तम अवस्थेत पोचतो तेव्हा पहिल्या 4 गुरु तुमच्या बरोबर आहेत, ही त्याची असलेली पावती असते. म्हणून ज्याचा देहाचा अग्नी उत्तम तो सर्वोत्तम. म्हणून अग्नी देहामध्ये उत्तम पाहिजे. आता हाच अग्नी जेव्हा तुम्ही साधनेत वापरता, ज्याला आपण म्हणतो की मी रोजची नित्य साधना करतो, रामरक्षा म्हणतो, अजून काही करत असतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, बाकी स्तोत्र करत असतो, या सगळ्यासाठी तुमच्या देहामध्ये नियंत्रित अग्नी असणं गरजेचं आहे. कारण उच्चार जे असतात, वायूचा जो दाब असतो, आकाश तत्वामध्ये उत्पन्न होणारे शब्द जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्याचा दाब हा तुमच्या देहामधला अग्नी ठरवतो.
एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवर असते, हॉस्पिटलमध्ये असते, तोंडातनं शब्द फुटत नाही, ती काय बोलते कळत नाही, याचा अर्थ त्या देहामधल्या ह्या पहिल्या 4 गोष्टींचा ऱ्हास झाल्यामुळे त्या देहामध्ये उत्तम अग्नी तयार होत नाहीये आणि ते अग्नितत्व जागृत न झाल्यामुळं ती व्यक्ती बोलू शकत नाही, तिला काही पचन होत नाही, ती श्वास नीट घेऊ शकत नाही. म्हणून अग्नितत्व हे खूप महत्त्वाचं तत्व आहे की तिथं भगवंताने सांगितलेलं आहे की अग्नी हा तुमच्या देहामध्ये कसा स्थिर राहिला ते अग्नीकडनं शिकलं पाहिजे. म्हणजे अग्नी कसा स्थिर राहिले अग्नीकडनंच शिकायचं आहे, तो बाहेर जात नाही. आपल्या घरामध्ये बघा किती नियंत्रण, आपण समईमध्ये वात लावतो, निरंजनामध्ये वात लावतो, त्याची मर्यादा असते, त्या मर्यादेच्या तो बाहेर जात नाही. आणि जेव्हा मर्यादेच्या बाहेर गेला की आपण म्हणतो की अरे ती जरा ज्योत बारीक कर, ती भडकली, म्हणजे स्थिरता. मग भगवंताने सांगितलंय आपल्या मनावरती ते संस्कार करा पहिल्या 4 गुरूंच्या मदतीने की तुमच्या देहामधली मनामधली असलेली चैतन्यमय अग्नीची ज्योत आहे ही स्थिर राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही विचार जो करताय तो उत्तम विचार तुमच्या देहात न येणं गरजेचं आहे. हातामध्ये आलेला एखादा अन्न पदार्थ काहीतरी दिले मला हे आवडत नाही म्हटल्यानंतर तुमच्या मनाचा अग्नी त्याला विरोध करतो आणि तुमच्या देहामध्ये त्या पदार्थाचं पचन होत नाही. म्हणून म्हणतात ना की अन्नाला नावं ठेवू नये. का ठेवू नये? वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. मग ते सहज हवन केव्हा होतं? जेव्हा फुकाचे नाम घेतो तेव्हा. तो पण अग्नी बघा रामदास स्वामींनी सिद्ध केलं. म्हणून आपण लग्नात किंवा त्याच्यामध्ये घेतो की जेवण नाहीये, मनुष्याने ते 2 घासच खाल्ले पाहिजे की ज्यांनी अग्नी तेजोमय अवस्थेमध्ये राहील. पोटभर उदरण भरण नोहे जाणिले ते यज्ञ कर्म. नुसतं येतं येऊ दे, 50 जिलब्या मी खातो, हे यज्ञाचं कर्म आहे. हे ज्याला कळलं त्याला दत्तगुरु कळले. पण तुम्हाला अग्नी तत्व नियंत्रणच जर कळलं नाही, हो मी येऊ दे मला आवडतं म्हणून मी खातोय, जिभेची तुम्ही जिभेच्या स्वाधीन झालात आणि चव फक्त स्वीकारत राहिलीत, केलं नाही, मग वायूने तुम्हाला हलवलं, ढेकर आली. पहिला आकाशाने तयार केलं परिस्थिती पोटाची, पोट जड होत आहे, लक्ष दिलं नाही. पाणी प्यायलं, पाण्याने हलवलं, पाणी प्यायलं जड झालं, तरी लक्ष दिलं नाही. मग वायूने सांगितलं थांब जरा मी ह्याला उठवतो, ढेकर दिली. ढेकर दिल्यावर सुद्धा माणसाला आपण म्हणतो ना पहिली ढेकर जेव्हा जेवताना येते तेव्हा हा शरीराने दिलेला एक अलार्म असतो की आता थांब, आता तुझं उदरण भरण झालेलं आहे आणि यज्ञ व्यवस्थित पेटलेला आहे, पण नाही आपण खात राहतो. मग तो जर हल्ला तर मनाची स्थिती बिघडणार आहे. म्हणून मग दत्तात्रयांनी का गुरु केलं की अग्नी तत्व हे मनुष्याला कळणं गरजेचं आहे. ते फक्त बाहेर पेटलेली ज्योत म्हणजे अग्नी तर तसं नाही, आपल्या अंतर्मनामध्ये, देहामध्ये, जठरामध्ये सर्व ठिकाणी अग्नी तत्व हे जागृत असतं. हे प्रत्येक मनुष्याला ओळखता आलं पाहिजे. आणि अग्नीचा गुणधर्म असा आहे की तो एकतर जाळतो, नियंत्रित ठेवतो किंवा विझवतो किंवा विझतो. म्हणून ह्या 4ही तत्वांच्या अनुषंगाने उत्तम अग्नी याच्यामध्ये ठेवलं. प्रकृती उत्तम आहे या माणसाची. निरोगी म्हणजे काय? देहातला अग्नी उत्तम, टेम्परेचर 97 म्हणजे 97, देह उत्तम, कुठेही अडचण नाही. तेवढ्या एका गणितामध्ये कळतं की आपलं बाकी सगळं व्यवस्थित आहे. पण त्याच्यात बिघाड झाला की तापमानात बिघाड होतो. मग तुम्ही जा रोगांचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या 5ही तत्वांचं कळेल. आणि मग ते दत्तगुरूंशी का निगडीत आहेत तर तेही कळेल. आता ही 5 तत्व बिघडली. आता ही 5ही तत्व दत्तगुरूंनी ज्यांना गुरु केलं की ज्यांच्याकडनं हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं
आणि आपलं मनुष्य जीवन जगताना याचा कसा उपयोग करावा हे ज्ञान त्यांनी समाजापर्यंत दिलं. पण तरी आपण म्हणतो की ह्या पाचींचा काहीतरी एकत्र करण्यासाठी काही असा काही मंत्र वगैरे काही आहे का? मग त्याचा अभ्यास जेव्हा ऋषींनी केला, त्यातनं मंत्र शोधून काढला की हा ठीक आहे, ही ज्योत आता आपण प्रज्वलित ठेवावी. नुसतं सकाळी घड्याळ बघायचं आणि अग्निहोत्र म्हणायचं तर त्याला त्याच्या हे नसतो. ते अग्निहोत्र म्हणताना झोपेतनं लोक उठतात, ते म्हणतात परत झोपतात, तर त्याला अर्थ नाही. त्याची नियमावली भगवंतानी, गुरु म्हणजे ही ज्ञानाची नियमावली तुम्हाला सांगितलेली आहे. काटेकोर पद्धतीने जीवन जगा म्हणून आहे. तुम्हाला हे 5वं तत्व त्याने अग्नितत्व सांगितलं. अतिशय याला सांभाळा. जो व्यक्ती अग्नी सांभाळतो तो व्यक्ती जीवनभर सर्व गोष्टी त्याच्या व्यवस्थितच होतात. आणि ज्यावेळी विचारांचा अग्नी बिघडतो तेव्हा रास झाल्याशिवाय, राख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनुष्य आपल्या देहाचा अग्नी उत्तम हवा, विचारांचा अग्नी उत्तम हवा. मग ज्योतीवरती सांगितलेलं आहे बघा. ह्याच्यात आपल्या शास्त्रामध्ये कृती सांगितली आहे, ज्योतीवर त्राटक करा. म्हणजे देहामधला आज्ञाचक्रातला अग्नी उत्तम स्थिर होतो. कृती पण दिलेली आहे की ज्याला आपण त्राटक याच्यामध्ये म्हणतो. म्हणजे किती भगवंतांनी नुसते गुरु त्याच्यामध्ये म्हणून आपण त्याचा नाही तर आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये जगताना किती उत्तम प्रकारे त्यांनी प्रत्येक गोष्ट समजून ठेवलेली आहे. त्राटक करा अग्नीकडं. त्या डोळ्यांनी बघा, जो जलतत्वाशी वायुरूप बाहेर पडतोय ती एकरूपता ठेवा. त्याच्याशी जर, त्या ज्योतिषी एकरूप जर तुमचं मन झालं तर देहामधला जलतत्व वेगळं होणार आहे. देहामध्ये उत्पन्न झालेली अस्वस्थता निर्माण होणार आहे आणि ती अस्वस्थता जलतत्वामार्गे बाहेर पडणार आहे. त्राटक जेव्हा केलं जातं तेव्हा डोळे बंद करायचे नसतात, त्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि डोळ्यातनं घळघळ पाणी येतं तेव्हा पुसाची अनुमती नसते. ते पाणी आपल्याला गळून द्यायचं असतं. म्हणजे तुम्ही त्या ज्योतिषी, त्या अग्नितत्वाशी एकरूप अवस्थेमध्ये येता. दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे, मनाची अवस्था स्थिर करायची असेल तर अग्नितत्वाचा स्वीकार करायला पाहिजे. अग्नी काय उत्तम ठेवणं गरजेचं आहे, नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. म्हणून अग्नितत्वाकडनं काय शिकायचं तर नियंत्रण आणि त्याची निगा राखणं. म्हणजे मनामध्ये उत्पन्न झालेली अग्निज्योत, जठरामध्ये उत्पन्न झालेली अग्निज्योत, हृदयामध्ये उत्पन्न झालेली अग्निज्योत ही तुम्हाला नियंत्रित ठेवायची आहे. म्हणजे त्या तत्वाशी तुम्ही एकरूपता होणं गरजेचं आहे. मग ही 5 तत्व, ओम द्राम दत्तात्रयाय नमः, हा या जपानी ही पहिली 5 तत्व तुम्ही नियंत्रित करू शकता. हा त्याचा जप मंत्र आहे. ओम द्राम दत्तात्रयाय नमः, ही 5 तत्व त्याच्यामध्ये आले. पण मग दत्तात्रयांनी असा विचार केला की मनुष्यामध्ये ही 5 तत्व, आता पंचतत्वामध्ये हा देह करताना दिलेला आहे. हे गणित मी सांगितलेलं आहे. ज्यांना मी गुरु केलं ती 5ही गुरूंची शिकवण मी या समाजापर्यंत दिलेली आहे. पण तरी त्यांना असं वाटलं की अजून काहीतरी आपल्याला त्याच्यात राहतंय, अजून सांगायला पाहिजे. आणि मग त्यांनी 6वा गुरु केलं, ते चंद्राला केलं. चंद्र आणि माणसाचं मन. चंद्र हा मनाचा कारक आहे. ज्याप्रमाणे चंद्र हा कलेनी बदलत जातो तसं मनुष्याचं मन प्रत्येक गोष्टीमध्ये ओढलं जातं आणि ते कलेनी बदलत जातं. म्हणजेच अस्थिरता. हे भगवंतानी दत्तात्रयाने सांगितलंय की चंद्राकडं जशी उत्तम प्रकारे शीतलता आहे, ज्या देहामध्ये उत्तम प्रकारे शीतलता आहे, शीतलतेचा उत्तम वास आहे, तोच देह अस्वस्थ होऊ शकतो.
एखादी व्यक्ती उत्तम स्थानावर असेल, जर उत्तम ठिकाण त्याला म्हणत असतील की हा आचार्य आहे, हा ह्या सर्वोच्च स्थानावर आहे, तर ते स्थान नेहमी काटेरी असतं. कारण त्या माणसाला सर्वात जास्त भीती असते की मी कधीही पडू शकतो. म्हणून दत्तात्रयांनी चंद्राचं सांगितलं की सर्वात उत्तम शीतलता ही चंद्राकडनं मिळते. काळोख जीवनातला नष्ट करायची ताकद सुद्धा चंद्रामध्ये आहे, शीतलते स्वरूपात, प्रखर स्वरूपात नाही. असं कोणी म्हणत नाहीये की अरे काय पौर्णिमेचा चंद्र आहे पण अंग भाजून निघालं, नाही, मन मोहून निघालं. त्या चंद्रामध्ये मी सर्व प्रकारचा, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आनंद घेतला, सर्व प्रकारच्या बाजूनी मी उत्तम प्रकारे मन माझं स्थिर झालं. पण भगवंत म्हणतात त्याची कला जेव्हा बिघडते, तेव्हा कला जेव्हा बदलते, तेव्हा त्याचा गुण बदलतो. म्हणून मनुष्याने चंद्राप्रमाणे आपलं मन शीतल आणि प्रकाशित नक्की करावं. पण आपण जेव्हा ही स्थान प्राप्त करू तेव्हा त्याच्यामध्ये एक लक्ष दिलं पाहिजे की कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं मन विचलित होता कामा नये. म्हणजेच ती शीतलता कमी चंद्राप्रमाणे होता कामा नये. जसजशी कोर कमी होत जाते तसा सभोवतालचा अंधार वाढत जातो. मग एक दिवस असा येतो की ज्याला आपण म्हणतो अमावस्या. चंद्र असतो पण दिसत नाही. मग ही अवस्था मनुष्याच्या देहामध्ये उत्पन्न होऊ शकते की मनुष्य त्या पायरीवर जातो. ही 5 तत्व जेव्हा त्याला प्राप्त होतात, हे 5 गुरु प्राप्त होतात, तेव्हा मनुष्य त्या उत्तुंग शिखरावर शीतलतेवर जाऊन बसतो, प्रकाशमय होतो, उत्तम प्रकारे जीवन जगत असतो. पण विचारांमध्ये जर काही गडबड केली, विचार भरकटले, विचारांच्या कला बदलल्या, तर अमावस्या झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आचरण करताना जी गोष्ट कलेकलेनी बदलत जाते त्याच्यामध्ये मनुष्याला जास्त प्रकारे सतर्कतेने राहायला लागतं. म्हणून चंद्राचा गुण आहे. सतर्कता ही चंद्राकडनं शिकली पाहिजे. किती उत्तम जरी झालं तरी बदलू शकतं आणि अंधार पडू शकतो. म्हणून सतर्कता. आणि मग त्याच्यावर अंकुश कोणी दिलाय? कधी विचार केला आपण की चतुर्थीला त्याच्यामध्ये आज चंद्रोदय आहे, गोष्टी पुराणातले आपण वाचतो, पण मग चंद्रा शीतलतेचा हा गणपती अग्नितत्वाशी संबंध काय? कारण जेव्हा शीतलता पूर्ण जाते, जेव्हा अंधार होतो, तेव्हा एका बाजूला अग्नितत्व काम करणं बंद करतं. म्हणून आपण म्हणतो की अमावस्येला जे लोक जातात ना, घराबाहेर पडू नको, इकडं जाऊ नको, प्रवास करू नको, इकडं ह्या रोडला अमुक गोष्टी होतात, तमुक गोष्टी होतात, तांत्रिक गोष्टी ज्या लोक करतात, मग ती लोक अमावस्येचा दिवस निवडतात. कारण का? चंद्राचं असलेलं बळ ज्या मनुष्य देहाला वाचवत असतं त्यावेळी त्याला ते सहाय्य करत नाही. म्हणून जीवनामध्ये तो अंधार होतो. पण तो होऊ द्यायचा नसेल, किती काळजी घेतलेली आपल्या शास्त्राने. ही अवस्था मनुष्य देहामध्ये एक दिवस असा होतो की अमावस्या नसते, पण चतुर्थीला चंद्रोदय उशिरा होतो. असतो पण दिसत नाही. पण चतुर्थीचं हे झालं, चंद्रोदय झाला की चतुर्थीचा उपास सोडा. दत्तगुरूंनी दाखवून दिलंय मनुष्य देहामध्ये मनात असलेली ते अग्नितत्व तुम्ही त्या अनुषंगाने जागृततेत ठेवा. जसं अग्नितत्व जागृत ठेवण्यासाठी गणपतीचं अथर्व शीर्ष किंवा गणपतीची साधना मनुष्याने जर केली
तर मनुष्य देहामध्ये कुठल्याही प्रकारच्या विरोधी शक्तींचा त्रास होत नाही, हे आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून चंद्र आणि अग्नी हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. आयुर्वेदामध्ये कित्येक औषधं की चंद्राचा तो अग्नी, पौर्णिमेच्या चंद्राचा तो अग्नी त्या औषधांमध्ये येतो आणि त्या औषधामधला अग्नी वाढतो. आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे की ते करतात. डोक्यावरती घोंगडी घेतात आणि ते औषध करतात आणि मग ते त्याच्यात झाकून ठेवतात किंवा काही औषधं उघडी ठेवतात की त्यातलं अग्नितत्व वाढावं, त्यातलं बल वाढावं म्हणून. मग इथं दत्तात्रयांनी गुरु का केला की देहामध्ये, विचारांमध्ये, मनामध्ये शीतलता तुमच्या आहेच आहे, पण त्या मनाला तुम्ही त्या चंद्रकोरीप्रमाणे बदलत ठेवू नका, कारण ही अवस्था आहे, ही येणारच. पण त्याच्यासाठी तुम्हाला अग्नीचा उपयोग करणं गरजेचं आहे. मन जेव्हा अस्थिर अवस्थेत जातं तेव्हा स्थिर करण्याचं काम हे अग्नितत्व करतं, म्हणजेच गणेश तत्व करतं, देवतेमध्ये गणेश तत्व करतं. म्हणून गणपतीची साधना सांगितलेली आहे. लहान मुलांना गणपती अथर्वशीर्ष का म्हणायला सांगतात? कारण मूल तेव्हा अस्थिरता अवस्थेत असतं आणि मग ह्याच्या उच्चाराने ते स्थिर अवस्थेत जातं. म्हणून चंद्र हा मनाचा कारक आहे. मग त्याची शीतलता दत्तात्रयाने सांगितले, चंद्राच्या प्रमाणे तुमचं मन स्वच्छ हवं. अवस्था तुमच्या जीवनामध्ये येतच राहणार, पण तुम्ही ह्या अग्नितत्वाचा वापर करा, मन स्थिर व्हायला मदत करेल. म्हणून त्यांना चंद्राला त्यांनी गुरु केलाय. एक विचार करा, हा एवढासा चंद्र, समुद्राची भरती ओटी, चुंबकीय क्षेत्र, डॉक्टर नेहमी सांगायचे, एवढा मोठा अथांग सागर, पण फक्त चंद्राच्या मुळे जी चुंबकीय शक्ती तयार होते त्यातनं अख्खा समुद्राची भरती ओटी होते. म्हणजे विचार करा, त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये किती ताकद असेल. म्हणून दत्तात्रयांनी सांगितले, हे 5 तुम्हाला गुरु आलेले आहेत. 6वा चंद्र आहे, त्याच्या ताकदीचा, त्याच्या चुंबकीय क्षेत्राचा, त्याची चुंबकीय अवस्थेचा तुम्ही अभ्यास करा. जे पत्रिकेमध्ये ज्योतिषी बघतात ते चंद्राची स्थिती बघतात. पत्रिकेमध्ये रास म्हणजे काय? ती व्यक्ती जन्मताच चंद्र ज्या राशीत असेल ती म्हणजे त्या व्यक्तीची रास असते, ज्या घरात असेल ती. एवढं चंद्राचं महत्त्व मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून दत्तात्रयाने सांगितलंय की जीवनाची मध्ये मनाची अवस्था चंद्रासारखी ठेवा. जीवनामध्ये अतिशय प्रमाणाबाहेर चढाओढ, चुंबकीय क्षेत्र हे कायम राहणं, स्थिर राहणं गरजेचं आहे. नवरा बायकोंची जिथं भांडणं होतात तिथं मनाशी संपर्क येतो. मग फक्त चंद्राची जरी साधना केली तरी हे अडचणी मिटू शकतात. हे दत्तात्रयांनी चंद्राची गुरु करून सांगून दिले. मनाचा कारक असा तो चंद्र मनाची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी त्याचं वंदन करणं गरजेचं आहे. त्याच्याकडनं हे शिकण्यासाठी आहे. आणि मग चंद्रा झाल्यानंतर ह्या जगाचा जो जिथं उजेड देतो तो सूर्य, त्यांनी 7वा गुरु केला. कुठेही भेदभाव नाही, कोणाचंही ऐकणार नाही. असं कधी झालंय का की सूर्याने आज इकडं प्रकाश दिलाय, मला आवडत नाही म्हणून या भागात दिलेला नाहीये? नाही. मग जीवनामध्ये, मनामध्ये तो सूर्य जागवणं गरजेचं आहे की कुठंही विचारांमध्ये भेदभाव होता कामा नये, ज्याच्यामुळं आज नाती बिघडत चाललेली आहे, समाज बिघडत चाललेला आहे, वातावरण तापतंय. बाहेरचं आपण हे बघतोय, थंडीच्या ठिकाणी गरमी, गरमीच्या ठिकाणी थंडी, पाऊस. हे का बिघडत आहे? कारण तेज बिघडत चाललेलं आहे.
उष्णता का निर्माण होतीये? जे स्थिर ठेवणारी झाडं पाहिजे ती झाडच नाहीयेत. म्हणजे सूर्य का तप्त होतोय? मग इथं दत्तात्रयांनी सूर्याचं आव्हान सांगितलेलं आहे की सूर्याला आव्हान करा, सूर्याचं तेज बघा. ते जीवनामध्ये तुम्हाला जीवन जगताना ते तेजाचा तुम्हाला देहाला उपयोग करायचा आहे. हे तुमच्यापाशी येतं, तुम्हाला त्याच्यापाशी जायला लागत नाही. सूर्यकिरण नको नको ठिकाणी ते पसरतं, कुठेही भेदभाव न करता पसरतं. भगवंतांनी म्हणून गुरु केलेलं आहे की तुमच्या दरवाजात येतं तरी आपण घेत नाही. म्हणून आज पण आता ते D3 B12चे जे रोग येतात ते का? कारण आमच्या घरामध्ये खिडक्यांमधनं सूर्यप्रकाशच येत नाही. आम्ही सकाळी अंगणच नाही तर बसणार कुठं? गच्चीत जायला वेळ नाही, गच्च्या लॉक आहेत, म्हणून आम्ही गोळ्या खाऊन जगतो. मग इथं भेदभाव होता कामा नये. सूर्य जीवनातली सर्व तेजोमय अवस्था, अग्नी उत्पन्न झाल्यावर सुद्धा त्या अग्नीच्या वरती एक तेज आहे, ते म्हणजे सूर्य. मग इथं दत्तात्रयांनी सूर्य हा का गुरु केला आहे आपण पुढच्या भागात बघू, कारण हा भाग सूर्याचा खूप मोठा होईल. त्याला जवळजवळ सूर्याचं गुरु का केलं आहे हे जवळजवळ अर्धा तास बोलणं होईल. ते आज पूर्ण व्हायचं नाही, अर्धवट राहील. म्हणून ह्या 6व्या गुरुपाशी येऊन थांबू. आपण सरांना मी सांगून विनंती करून आपण पटकन या आठवड्यामध्येच बाकीचे सुद्धा गुरु आपण पूर्ण करू, म्हणजे ती आपल्याला ओळीने सर्व गुरु कळतील. पण गोष्ट एकच आहे की फक्त ज्ञानाचा असलेला प्रसार, ज्ञानाचा सर्वसाधारण आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसं जगावं हे दत्तात्रयांनी ह्या सर्वातनं सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. हे स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून दत्त संप्रदाय किंवा दत्ताची जी साधना किंवा जी सेवा असते ही सर्वोत्कृष्ट का मानली गेलेली आहे? तर त्याच्यासाठी मानली गेलेली आहे की हे ज्ञान आहे, प्रत्येक गोष्ट ज्ञान आहे. म्हणून आपण कायम गुरु कोणालाही कमी जास्त लेखू नये, कुठल्याही गोष्टीला कमी जास्त लेखू नये. नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण ज्या मार्गात जातो आहोत, ज्या रस्त्याने आत्ता चाललेलो आहोत, याच्यामध्ये आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण निदान ह्या पहिल्या 5 गुरूंवरनं तुम्ही करू शकता की ह्याच्यात मी कुठं बसतोय. यांनी मला सांगितलेलं आहे, नुसते ऐकून इकडं सोडून द्यायचं तर तसं त्याचा उपयोग होणार नाही. जगतामध्ये आचरण करण्यासाठी दत्तगुरूंनी ह्या अवस्था तिन्ही तुमच्या आयुष्यात उत्पन्न केल्या आहेत आणि ह्या अवस्था आहेत. म्हणून त्या एकत्रित करून त्यांनी सांगितलेलं आहे की कसं जगावं ते. त्यामुळे हा भाग इथं आजचा म्हणजे पहिला 5वा गुरु आपण सूर्यदेवता कशासाठी केलं आहे ते पुढच्या भागातून आपण त्यांना सुरुवात करू. आता अजून 1-2 प्रश्न जे आपल्या मागच्या भागांमध्ये विचारले होते की जेवण करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणू नये असं एका ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं. विष्णू सहस्त्रनामामध्ये असलेली काही नामं ही देहामध्ये ऋणभारित ऊर्जा आणि धनभारित ऊर्जा दोन्हीही निर्माण करतात. ओम हिरण्यगर्भाय नमः हे विष्णू सहस्त्रनामामधलं जे नाम आहे हे त्या माणसाच्या त्यावेळच्या त्या जो अन्न शिजवतो त्या स्त्रीच्या वैचारिक अवस्थेवरती अवलंबून असतं, म्हणून करू नये. आणि दुसरी गोष्ट, स्थान जिथं स्थिर असतं तिथंच आपण काही मंत्र किंवा काही श्लोक किंवा नाम हे घ्यावं. प्रत्येक ठिकाणी कृती करताना घेऊ नये की ज्याच्यात मन आपण एकरूप होऊ शकत नाही. बऱ्याच जणांना जेव्हा अन्न शिजवत असतो, शास्त्रामध्ये पण दिलं आहे की अन्नपूर्णेचं नाव तुम्ही घ्या, अन्नपूर्णेचे श्लोक तुम्ही म्हणा, कारण ती त्याची देवता आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या पूजा धर्म कर्म करत असतो त्याच्या प्रत्येक देवता ह्या आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. तसं अन्न शिजवताना
अन्नपूर्णा ही देवता आहे की त्याचं प्रतीक आहे की त्याच्यामध्ये असलेलं अग्नितत्व ही उत्तम ठेवणारी त्या देवतेच्या हातामध्ये कारभार दिलेला आहे. पण सोप्या भाषेत सांगितलं तर एकच मंत्री सगळी खाती सांभाळत नाही. पक्ष एक असला, देवतत्व एक जरी असलं तरी प्रत्येकाचं खातं वेगळं आहे. इतकं सोप्या भाषेत आहे. आणि मग जे त्याच्याकडे खातं आहे, मग तो अगदी वरचा जरी प्राईम मिनिस्टर असला आणि त्याच्याकडे ते खातं नसते तरी त्याच्या सहीचा उपयोग होत नाही. मग आपण विष्णू सहस्त्रनाम हे आपण प्राईम मिनिस्टर असं समजू, PM समजू, पण त्याचा जिथं उपयोग नाही, जे खातच त्यांच्याकडे नाही, ते त्याच विभागातल्या त्याच व्यक्तींनी करणं जसं गरजेचं आहे तसं त्याच देवतेची साधना केल्यानंतर त्याच्यात ते उत्पन्न होणार आहे. पुण्यामध्ये बसून जर तुम्ही म्हटलात की आम्ही सफरचंदाचं पीक घेतो, आता घेतात काही ना काहीतरी करून त्याच्यामध्ये, पण ते शक्य नाही आहे. त्याचं कारण असं की तिथली जी आपण अवस्था आहे, भौगोलिक अवस्था आहे, ही प्रत्येक ही भगवंतानी सृष्टी निर्माण करताना त्या अवस्था निर्माणच केलेल्या आहेत आणि शास्त्रांनी त्याच्यावरती आपल्या पूर्वजांनी संशोधन करून त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणताना काही नाही, मग त्याचे दोष, एक साधी गोष्ट तुम्ही प्रयोग करून पहा. घरात जर कोणाच्या एक आई आणि मुलगी असेल तर दोन्ही साहित्य अगदी सम घ्या आणि दोघींनी आमटी करा, दोघींच्याही आमटींची चव वेगळी होईल, अगदी सम प्रमाणात घालून सुद्धा. कारण का, तुम्ही जे विचार करत असताना त्या आमटीत उतरतात. हे सिद्ध करतं की ज्या गोष्टीचं तुम्ही आवाहन करत असता मनामध्ये जे असतं ना तेच त्याच्यामध्ये उतरतं. बाहेरच्या पदार्थामध्ये तुम्हाला समाधान का लाभत नाही, कारण जो आचारी ते बनवत असतो ते मनापासून नसतं बनवत, ते व्यवहार म्हणून बनवत असतो. पण आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणींनी केलेली जी भाजी असते ती मनातनं केलेली असते, मनापासून केलेली असते, म्हणून त्याला चव असते. आणि अन्नपूर्णा ही त्याची देवता आहे. म्हणू नये विष्णू सहस्त्रनामाचं वेगळं दिलेलं आहे ना, कधी म्हणावं, शास्त्रात दिलेलं आहे. त्या वेळेला तुम्ही एका जागी बसून त्याची साधना करा, उगाच इकडं तिकडं करू नये. त्यातूनही तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जे आहे त्याची पुस्तकं मिळतात, कसं करावं, साधना कशी करावी ह्याची पुस्तकं आहेत, तर त्या अनुषंगाने थोडं जावं. पण अन्न शिजवताना अन्नपूर्णा हिचीच करावी, तीच देवता आहे ती, एवढं असं वाटतं. त्यातून काही जर अडचण असेल तर तुम्ही SMS करू शकता, आपण नक्की त्याचं निवारण करायचा प्रयत्न करू. आज इथं थांबतो. परत एकदा देव माझाचे खूप खूप आभार आहे, कारण हे जे नॉलेज आहे हे ते समाजापर्यंत पोचवायचं खूप मोठं काम करतायत. आणि त्यांनी मला संधी दिली की माझ्या गुरूंमार्फत मला जे काही मिळालं आहे ते मला इथनं मांडायची मला त्यांनी संधी जे देतात आणि समाजापर्यंत पोचवायचा हा मी प्रयत्न करतो. एक थोडक्यात गोष्ट अशी असते की हा विषय काही असतात हे दीर्घात असतात म्हणजे त्याचा कंटाळा येतो किंवा त्याचं आपल्याला हे होतं. पण आपलं शास्त्रच असं आहे की हे दीर्घामध्ये जाणंच गरजेचं आहे. नुसतं दत्तात्रयांचं नाव घेऊन नाही, तर 24 गुरु का केले ह्याच्या तळागाळाशी जाणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तो प्रयत्न मी करतोय. ते सांगताना किंवा हे करताना जर कुठं चुकत असेल, अनावधानाने एखादा शब्द इकडं तिकडं होतो तर झाला असेल तर क्षमस्व. इथं थांबतो. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.